एक तर लोकांचा पगार यंदा 5 ते 6% प्रायव्हेट सेक्टरमध्ये वाढेल असा अंदाज आहे की प्रायव्हेट सेक्टर मोठ्या प्रमाणात तिथं अडचणीत आले। इन्फ्लेशन म्हणजे आपली महागाईचा टक्का बघितला 7% आसपास आहे, पण आता पेट्रोल आणि आजचे जे काही भाव बघितले, खाद्यापासून जे काही इतर गोष्टीचे, स्टीलपासून सगळेच, तर इन्फ्लेशन कदाचित 7% पुढे जाऊ शकतं। त्यामुळे आपण उलट पगार जो वाढतोय तो वाढीव खर्च जो आपला होत आहे तो भरून न निघणारा त्याच्यातून आहे। त्यामुळे मध्यमवर्गीय तर अडचणीत आहेतच, पण सामान्य आणि गरीब लोक तर मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत। आणि बहुतांश लोक जे महाराष्ट्र सोडून गेलेत कारण गॅस इथं मिळत नाहीत, जे कामगार आहेत ते परतलेले नाहीत। त्यामुळे रिअल इस्टेट जी इंडस्ट्री आहे, बांधकाम इंडस्ट्री, ती सुद्धा बंद पडण्याच्या वेळेवर त्या ठिकाणी आलेली आहेत। इतके मोठ्या अडचणी आज देशामध्ये, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही चर्चा केली जात नाही। चर्चा जर कुठली केली जाते तर मेलेडी खाव सब जान जाव अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारला मला सांगायचंय की लोकात या, लोकांच्या अडचणी जाणून घ्या आणि मग त्याच्यावर मार्ग काढा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हीच मेलोडी जी आहे ती मेलोनी ज्या इटलीचे पंतप्रधान आहेत त्यांना देऊन खरं तर महागाईचं आमंत्रण भारताला दिलेलं आहे। एक तुम्हाला सांगतो, कांद्याचं आंदोलन उद्याच्या दिवशी चांदवडला आम्ही सर्वजण खूप मोठ्या लेवलला तिथे घेणार आहोत। इतका रोष लोकांना आहे। शेतकरी काय म्हणतात माहिती का, मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनी ते शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले। त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते। याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि हा शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय। कुठेतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे। त्यामुळे उद्या खूप मोठ्या संख्येने आम्ही असू, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षातले नेते असतील, दानवे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले आणि सीपीएम असं मिळून एक मोठं आंदोलन चांदवडला सकाळी 9 वाजता उद्या 26 तारखेला त्या ठिकाणी घेतात। दादा, राज्यात सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध घेण्याच्या संदर्भातल्या हालचाली सध्या सुरू आहेत। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सुद्धा आता मंत्री उदय सामंत यांच्या दुसऱ्या पत्नी नीलम शिर्के या निवडणुकीत आलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांचे फॉर्म जे आहेत, उमेदवारी फॉर्म, ते पोचलेच नाही। स्वतः अभिनेते विजय पाटकर यांनी आरोप केला आहे। क्रांती रेडकर, निशिगंधा वाड यांचे देखील फॉर्म जे आहेत ते या निवडणुकीत सबमिट झालेले नाही। अशा पद्धतीने राजकारण जर या लेवलला आणि या संस्थेमध्ये सुद्धा जर येत असेल ते अतिशय दुर्दैव आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। माझं मत आहे कॉम्पिटिशन होऊ द्या, समोरासमोर त्या ठिकाणी इलेक्शन होऊ द्या, जे कोणी निवडून येतील त्यांचं स्वागत तिथं केलं पाहिजे। ठीक आहे, बऱ्याच लोकांचं एक उद्दिष्ट असतं की आपण एखादी महिला कलाकार हे अध्यक्ष झालं पाहिजे, पण मग त्याच झाल्या पाहिजे असं नाही। स्पर्धेतून एखाद्या महिला अध्यक्ष व्हायला काही हरकत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने दबाव जर टाकला जात असेल तर मला असं वाटतं सिनी क्षेत्रामध्ये नाही तर त्या कला क्षेत्रामधल्या लोकांनी कुठं ना कुठेतरी बोललं पाहिजे। सामान्य लोकांचा आवाज तर दाबलाच जातोय, मीडियाचा दाबलाच जातोय, पण सिनी क्षेत्र आणि जे कला क्षेत्रातल्या लोकांचा सुद्धा आवाज अशा पद्धतीने दाबला जात असेल तर हे निषेध करण्यासारखं आहे। आणि या गोष्टीचा जर असं काही होत असेल जे आम्हाला कानावर आलेलं आहे तर आम्ही या बाबतीतचा निषेध त्या ठिकाणी करतो। सर, संजय गायकवाड यांची आता पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार। प्रशांत अंबी यांना खरं तर धमकी प्रकरण दिलेलं होतं। तुम्ही स्वतः कोल्हापूरमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेला होता। आता मात्र पोलिसांची चौकशी होणार आहे संजय गायकवाड। हे बघा, पोलिसांना आम्ही हेच सांगत होतो की प्रशांत अंबींच्या बाबतीत तुम्ही काही गोष्टी सिरियसली घ्या, कारण का त्यांच्याशी संवाद साधत असताना एक लोकप्रतिनिधी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे, शिव्या दिलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अपशब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे। तुम्ही लाईटली घेऊ नका। मी तिथं जोपर्यंत होतो त्यांनी मला सांगितलं आम्ही FIR करतोय, नॉन बेलेबल तिथं कलम त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही गेलं तरी चालेल। मी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची परवानगी घेऊन पुण्याकडे निघाल्यानंतर 2 तासानंतर कळालं की जो नॉन बेलेबल कलम टाकायचं होतं तो दुर्दैवाने त्यात टाकला नाही। काही ते फालतू तातून मातून कलम त्यात लावले। मी म्हणलं हे महागात पडू शकतं पोलीस डिपार्टमेंटला। आता कोर्टामध्ये न्यायव्यवस्थेकडे गेल्यानंतर न्यायव्यवस्थेला पोलिसांना खडकावलं की तुम्हाला आता इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल आणि जो कुठला पोलीस अधिकारी चुकला असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई तिथं केली जाईल। जसं प्रशांतच्या बाबतीत झालं तसंच विकास लवांडेंच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। पोलीस अधिकारी जो चुकलेला आहे
चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पब्लिक प्रॉसिक्युटरनी माहिती दिलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने अरेस्ट झाले. त्यामुळे विकास लवांडेच्या बाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी ताशिरे हे ओढले जातील. त्यामुळे कृपा करून पोलीस प्रशासनाला मला सांगायचं आहे की नेत्यांचा दबाव ऐकू नका, घेऊ नका. पोलीस प्रशासनाची जी काय किंमत होती ती लोकांच्या डोळ्यासमोर दुर्दैवाने त्या ठिकाणी कमी होत चालली आहे. खरं तर राज्यातल्या आमदारांना ज्ञान नाहीये का असा सगळ्यात मोठा सवाल निर्माण होतो. हेच संजय गायकवाड आहेत की त्यांनी आता पुन्हा एक विधान केलंय की प्रबोधनकार ठाकरेंचं जे पुस्तक आहे दगलबाज शिवाजी ते बॅन करा म्हणून बोलतात. हे बघा, आता ज्या माणसाला 4थी पास जर असेल, अभ्यास त्या ठिकाणी केला गेला नसेल, विचार हे माहीत नसतील, पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूली असताना ते कसे बोलायचे, आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर ते कसे बोलायला लागले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही नवीन पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, त्या पक्षामध्ये तिथे असणाऱ्या आमदारांना हेच संस्कार दिले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. जर तसं नसेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं, अरे तो चुकतोय, त्याला बाजूला तरी करा, नाही तर त्याच्यावर कारवाई करा. तेवढी मात्र आजच्या वातावरणामध्ये, कारण का भाजप टपून आहे की कोण कुठला आमदार शिंदे गटाचा नाही तर अजितदादांच्या पक्षाचा हा आपल्याला मिळतोय हे बघायला. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ती धमक नसावी आज तरी, कारण का मोठे नेते आहेत. कारवाई एखाद्या आमदारावर करायची, कारवाई केली तर भाजपने त्याला उडवलं, असं आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. यालाच जोडून प्रश्न आहे की मंत्री संजय शिरसाट यांनी दावा केला की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार काही आमच्या संपर्कात आहेत. त्यावरती मुश्रीफांनी मात्र नाराजी व्यक्त केली. मुश्रीफ म्हणतात की या सगळ्या संदर्भाची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आम्ही करणार आहोत म्हणून. बघा, तुम्ही तक्रार करा, तक्रार करून सुद्धा काय होणार नाही. अजितदादांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार हे भाजपच्या संपर्कात आहे, असं आम्ही खूप आधी बोललो होतो. आता शिरसाट साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हो, अजितदादांच्या पक्षातले बरेच आमदार हे आमच्या पण संपर्कात आहे आणि बीजेपीच्या पण संपर्कात आहे. म्हणजे कुठं ना कुठं तरी आमदारांना तिथं फोडलं जाईल अशी भूमिका त्या ठिकाणी. मला फक्त मुश्रीफ साहेबांनी एवढंच सांगायचंय, तक्रार या बाबतीत कशाला करता. जरा तक्रार करायची असेल तर अजितदादांच्या बाबतीत जो तपास संत गतीने चालू आहे त्या बाबतीत जरा तक्रार करा. तुमच्याच पक्षाने सांगितलं होतं ना की अजितदादांचे जे काय तपास आहे हा सीबीआयकडे द्यावा. त्यासाठी तुम्हाला सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं. त्यामुळे तुमच्या वजनाचा, तुमच्या ताकदीचा वापर आणि तक्रार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने करायची असेल तर दादांचा तपास जो स्लो चाललाय आणि जे सीबीआयकडे अजूनपर्यंत तपास दिला नाही त्या बाबतीत जर हिंमत असेल तर तुम्ही तक्रार करावी, एवढी मात्र त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो. पेपर उतरतील अशी शक्यता आहे. त्यांचे जे समर्थक आहेत कोण? जय पवार आगामी या विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरतील. पोस्टर बिस्टर व्हायरल होतात. कसं पाहतात? हे बघा, आता त्याच्या मनामध्ये आहे नाही आहे, त्यांच्या पक्षामध्ये आहे नाही आहे, पण कसं असतं की एखादा व्यक्ती जेव्हा राजकारणात नवीन नवीन येतो तेव्हा काही आसपास काही कार्यकर्ते जुडले जातात आणि काही कार्यकर्ते टीव्हीवर येण्यासाठी व त्या नेत्याच्या जवळ जाण्यासाठी व चांगलं एक म्हणतात ना गोडी गोडी, जसं हे मेलडी आहे तसं गोड गोड एक कुठेतरी संबंध त्या ठिकाणी व्हावेत. सत्तेत कामं बरीच होतात म्हणून काही लोक पोस्टर तिथं करत असतात. पण शेवटी पक्ष काय निर्णय घेतो त्याच्यावर त्या ठिकाणी असतं. पण विषय एवढाच असतो, कुठलाही पक्ष लांबचा जर विचार करत असेल तर त्यांचे निष्ठावंत, दादांबरोबर राहिलेले जे निष्ठावंत लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना कदाचित प्राधान्य देणं हे जास्त महत्वाचं असतं. पण शेवटी निर्णय हा पक्षाचा असतो. निष्ठावंतांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल का मग नवीन एखाद्या पदाधिकारीला जो परिवारातला दिली तर चांगलंच आहे, आम्ही स्वागतच करू. पण शेवटी निष्ठावंत का परिवारातला एक व्यक्ती, निर्णय हा त्या पक्षाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. न्यूज पेपर